नमस्कार विद्यार्थी मित्रो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये। आज आपण स्कॉलरशिपचा 12वा धडा काळ काम वेग या धड्यामधील 12.1 अभ्यासणार आहोत। चला तर या ठिकाणी 12.1 मधील पहिलं गणित पाहूया। चॅनलला नवीन असाल तर या अगोदरचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट मध्ये 7वी स्कॉलरशिप गणित म्हणून प्लेलिस्ट मध्ये सर्व व्हिडिओ उपलब्ध आहेत, ते तुम्ही पाहू शकता। ओके, चला वेळ न घालवता पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया। पहा पहिला प्रश्न, 28 मजूर एक काम 6 दिवसात पूर्ण करतात, तर किती मजूर अशीच 2 कामे 3 दिवसात पूर्ण करतील आपल्याला विचारले। तर लक्षात घ्या 28 मजूर आहेत, तर पहा या ठिकाणी 28 मजूर आहेत। किती आहेत? 28 मजूर आहेत। दिवस किती लागतात? 6 पूर्ण करतात, म्हणजेच 28 गुणिले 6 जर आपण केलं तर या दोघांचा जो गुणाकार येणार आहे 8 सख 48, 7 4, 6 2 12 4 16। तर हे काम 3 दिवसात आपल्याला काय करायचे? पूर्ण करायचे। पण किती काम करायचे? 2। म्हणून काय करणार आपण? 3 दिवसात जर ते हे काम पूर्ण करायचं असेल, दिवस 3 असतील, तर आपल्याला मजुराची संख्या जी आहे ती x घ्यावी लागेल। तर आपण याला असं करू शकतो, 168 बरोबर 3x आणि x बरोबर 168 भागिले 3, 3 1 3, 3 5 15, 3 6 18। किती या ठिकाणी आपल्याला लागणार आहे दिवस? तर 3 दिवसात पूर्ण करतील, तर मजूर अशीच 2 कामे करण्यासाठी किती लागतील? तर मजूर आपल्याला काढायचे, तर या ठिकाणी आपलं उत्तर किती आलेले? 56। तर 56 काय आलेले आपले मजूर, पण एक कामाचे आपल्याला कामं किती करायचे? 2, म्हणजे 56 गुणिले 2 करावं लागेल आपल्याला, कारण 2 कामं करायचे म्हणजे 6 2 12, हातचा 1 5 2 10 आणि 11। तर या ठिकाणी अशी जर 2 कामे करायची असतील तर आपल्याला या ठिकाणी 112 दिवस लागतील। ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया। प्रश्न दुसरा, अ एक काम 10 दिवसात करतो, ब तेच काम 15 दिवसात करतो, तर ते दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? तर लक्षात घ्या, अ किती दिवसात करतो? 10 दिवसात करतो। मग अ ने 10 दिवसात एक जे काम केलेलं आहे, अ ने जे 10 दिवसात काम केलंय त्याला आपण या ठिकाणी पूर्ण केलेले काम 1/10 अशा पद्धतीने लिहू शकतो। त्यानंतर ब ने जे काम केलेलं आहे त्याला पण आपण लिहू शकतो 1/15। आणि आता या दोघांनी मिळून म्हणलं दोघांची काय करायची? बेरीज, म्हणजेच काय होईल? 1/10 अधिक 1/15। दोघांचा छेद लसावी जर काढला तर 150 येतो। जर 150 छेद आणला तर छेद समान झाला, एकदाच लिहिला। आता इथं होईल 15 1 15 अधिक 10 1 10। ओके, मग याचं उत्तर आलं 25/150। आणि या ठिकाणी 25/150, 25 1 25 आणि 25 सख 150, म्हणजेच 1/6। याचाच अर्थ ते काम दोघांना मिळून करण्यासाठी 6 दिवस लागतील। किती दिवस लागतील? 6 दिवस लागतील। ऑप्शन क्रमांक 3 मध्ये उत्तर पाहायला मिळेल। ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया। पहा आता 3 नंबरचा प्रश्न आहे, 18 कामगारांनी रोज 8 तास काम केले। 18 कामगार आहेत आणि रोज किती तास काम केले? 8 तास काम केले। तर त्या ठिकाणी लिहूया आपण कामगार, त्यानंतर लिहूया वेळ आणि या ठिकाणी लिहूया दिवस। ओके, आता कामगार किती आहेत? 18, वेळ किती आहे? 8 तास, काम केले तर एक काम 21 दिवसात संपते, म्हणजे किती दिवसात संपलं? 21 दिवसात। इथपर्यंत लक्षात आलं। तर 6 कामगार वाढले, म्हणजे कामगार आता सुरुवातीला किती होते? 18, आणि 18 अधिक 6 जर केले आपण, 18 अधिक 6 तर किती होतील? 24। मग कामगार किती झाले? 24। आता रोज 7 तास काम केले, रोज किती तास काम केले? 7। तर तेच काम किती दिवसात संपेल? म्हणजेच x दिवसात संपेल।
इथपर्यंत लक्षात आलं? ओके. आता याला काय करायचं, कामाचे दिवस काढायचे आपल्याला, बरोबर आहे. कामाचे दिवस बरोबर काय होईल, 18 गुणिले 8 गुणिले 21 आणि याच्या छेदात लिहायचं 24 गुणिले 7 बरोबर येणार आपलं दिवस म्हणजे एक्स. चला 7 एक 7 7 त्रिक 21 होईल, त्यानंतर 8 एक 8 8 त्रिक 24 होईल, हे 3 3 कट होतील. आता काय राहिलं, फक्त उत्तर राहिलं आपलं 18. काय राहिलं, 18. म्हणजेच 24 कामगार 7 तासात ते काम 18 दिवसात पूर्ण करतील. किती दिवसात? 18 दिवसात ते काम पूर्ण करतील. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर पाहायला मिळेल. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा प्रश्न क्रमांक 4 आलेला आहे रेल्वेचा, आणि तुम्हाला रेल्वेचा या अगोदरच्या स्वाध्यायामध्ये देखील एकदम सोप्या पद्धतीने कसा प्रश्न सोडवायचा ते मी सांगितलं होतं. परत एकदा सांगतो. तासी 60 किमी वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या मालगाडीला 800 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल? आता पहा, एखादा जर तुम्हाला पूल ओलांडायचा असेल, एखादा समजा हा पूल आहे आणि हा जर पूल ओलांडायचा असेल, तर हा पूल ओलांडणे याचा अर्थ ही जी आगगाडी असते, तर ह्या आगगाडीचं जे काही अंतर आहे, म्हणजे ही टोटल आगगाडी आणि हे पूल, या दोन्हीचं मिळून त्या गाडीला ओलांडावं लागते. म्हणजेच लांबीची मालगाडी म्हणजे मालगाडी 400 आणि पुलाची लांबी 800, याचा अर्थ टोटल 1200 मीटर त्या गाडीला या ठिकाणी धावावे लागेल. हे लक्षात घ्या अगोदर. आणि आता काय करायचं, ताशी 60 किलोमीटर आहे, म्हणजे एका तासामध्ये किती सेकंद असतात, तर ते काढायचे 3600 सेकंद. आणि 60 किलोमीटर जाते, याचा अर्थ 60 किलोमीटर बरोबर, त्याला जर मीटर मध्ये घेतलं आपण, ते होईल 60,000 मीटर. बरोबर आहे. 1 तास करूया, 1 तास. ओके. आता एका तासामध्ये किती, 3600 सेकंद, आणि 60 किलोमीटर मध्ये 60,000 मीटर. आता आपलं देतं उत्तर. तर कसं करायचं, नंतर इथं लिहायचं फक्त सेकंद आणि इथं लिहायचं मीटर. झालं उत्तर आपलं. आता एका तासात जाते, याचा अर्थ किती सेकंदात जाते ती, 3600. किती जाते, तर ती जाते 60,000 मीटर. आता जायचंय गाडीला किती, 1200, मग इथं लिहूया 1200 आणि इकडे देऊया एक्स. झालं उत्तर आपलं. आता करायचा क्रॉस गुणाकार. काय होईल, एक्स बरोबर 3600 गुणिले 1200 आणि याला भागिले किती, 60,000. 1 2 3 4 1 2 3 4 शून्य कट झाले. 6 1 6 होईल, 6 दोन्ही 12 होईल, आणि 36 दोन्ही किती होईल, 72. तर किती सेकंद लागतील, 72 सेकंद लागतील. तर आता या ठिकाणी ऑप्शन मध्ये आपल्याला 72 सेकंद आहे का, तर मग 72 सेकंदाचं आपल्याला मिनिटात रूपांतर करता आलं पाहिजे. 72 सेकंद म्हणजे किती, 1 मिनिट होईल, म्हणजे 60 सेकंद इथं कॅन्सल झाले, मग किती उरले, 12 सेकंद. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे, 1 मिनिट 12 सेकंद. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळेल. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 5. आता 5 नंबरच्या प्रश्नामध्ये बघा, 36 माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात. जर दिवसांची संख्या 2/3 केली तर आणखीन किती माणसे कामावर घ्यावी लागतील? तर बघा, 36 माणसे आपण काय करू अगोदर, 36 माणसे एक काम x दिवसात पूर्ण करतात असं म्हणू आपण, 1 दिवसात. तर आता दिवसाची संख्या इतक्याने वाढवायची आपल्याला, म्हणजेच तेच काम आता x ने जर त्याला गुणलं तर ते होईल 2x/3. दिवसात पूर्ण करण्यासाठी आपल्याला किती माणसं लागतील हे काढायचे. बरोबर आहे. दिवसात किती माणसं लागतील ते काढायचे. तर आता काय करणार आपण, x गुणिले 36 बरोबर आहे 2x/3. आणि आता आपल्याला या ठिकाणी माणसं काढायचे, गुणिले आपण या ठिकाणी माणसाला काय घेऊया, m घेऊया. ठीक आहे, माणसं म्हणजे काय घेऊया,
एम. तर आता याला सोडून घ्यायचं. तर लक्षात घ्या हे 3 कशात आहेत या ठिकाणी भागाकारात आहेत, इकडे गुणाकारात जातील आणि हे परत या ठिकाणी असं होईल पहा. एम बरोबर या दोघांचा गुणाकार केला तर होईल 36x गुणिले 3 आणि भागिले काय होईल 2x. आता पहा हे x x कट होईल, इथं होईल बे एक बे 8 16 म्हणजे 18 त्रिक 56. म्हणजे या ठिकाणी m बरोबर किती आले 56 माणसे लागतील. पण आपल्याकडं आणखीन किती माणसे लागतील असं विचारलेलं आहे, त्यामुळे याचं 56 उत्तर येणार नाही. तर सुरुवातीला आपल्याकडं किती माणसं होती 36. मग आता हे आलेले माणसं आहेत 56. मग काय करायचं आणखी लागणारे माणसे बरोबर 56 वजा 36 म्हणजे त्या ठिकाणी किती येईल मग 18 2 36 18 त्रिक 54 येईल. सॉरी 54 येईल, 56 येईल आपण 54. तर इथे येईल 18. किती येईल 18. तर आणखीन किती माणसं लागणार आहेत मग आपल्याला 18 माणसं लागणार आहेत. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. काय या ठिकाणी 18 त्रिक 54 होते, आपण 56 घेतलं होतं त्यामुळं. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. हा प्रश्न क्रमांक 6. या ठिकाणी दिले एक हौद 6 तोट्या एकदम सोडल्या तर तो 3 तासात पूर्ण रिकामा होतो. 6 तोट्या जर सोडल्या तर वेळ किती लागतो त्याला 3 तास. काय होतो पूर्ण रिकामा. पुढं काय सांगितलंय तर त्याच्या 4 तोट्या एकदम सोडल्या तर किती तासात पूर्ण रिकामा होईल. आता 4 तोट्या सोडायच्यात. ओके, वेळ माहिती का आपल्याला, वेळ नाही माहित, x तास घेऊया आणि हौद काय होणार आहे पूर्ण रिकामा होणार आहे. इथपर्यंत लक्षात आलं. तर आता तोच हौद आहे म्हणून काय करायचं 4x बरोबर 6 गुणिले 3 हे 4 गुणाकारातले भागाकारात x बरोबर 6 गुणिले 3 भागिले 4 बे दोन्ही 4 होईल, बे त्रिक 6 होईल, 3 त्रिक 9 होईल आणि छेदात राहील 2. आता पहा 9/2 याचा अर्थ 4.5 उत्तर येईल, 4.5 तास. ओके, आता 4.5 तास म्हणजे याला ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपण लिहू शकतो. याला एक तर आपण असं लिहू शकतो 4 तास 30 मिनिट, पण ऑप्शन मध्ये हे पण ऑप्शन नाहीये आणि 4.5 तासाला 1/2 म्हणजे अर्धा असतो, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. आलं लक्षात. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा प्रश्न क्रमांक 7. पहा आडगावहून काडेगावला जाण्यासाठी दीपक सकाळी 9 वाजता ताशी 4 किमी वेगाने आणि दिलीप सकाळी 10 वाजता 5 किमी वेगाने पायी निघाले तर प्रवासात त्या दोघांची भेट किती वाजता होईल. तर लक्षात घ्या दीपक निघालाय सकाळी कितीला निघाला 9 वाजता बरोबर आहे आणि याचा वेग आहे 4 किलोमीटर प्रति तास. ओके, आणि दिलीप सकाळी निघलेला आहे किती वाजता 10 वाजता. 10 वाजता याचा वेग आहे 5 किलोमीटर प्रति तास. ओके, आता 20 किलोमीटर जाण्यासाठी आता जायचंय किती, या त्या दोघांची भेट किती वाजता होईल असं आपल्याला विचारले बरोबर आहे. मग जर आपण ह्या दोन्ही वेगाचा जर लसावी काढला तर हा लसावी निघतो वेगाचा 20. किती निघतो वेगाचा लसावी तो निघणारे 20. पहा लसावी मसावी ज्यांना लक्षात येत नाही तर त्यांनी लसावी मसावी धडा या ठिकाणी पाहून घ्यायचा. याच सिलेबस मध्ये आहे तो, माग आपण त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनलवर. तर आता 20 नाला लसावी, मग 20 किलोमीटर जर जायचं असेल दीपकला तर त्याचा स्पीड किती आहे 4 किलोमीटर. म्हणजे दीपकला जर 20 किलोमीटर जायचं असेल तर 20 भागिले 4 जर केलं तर किती 5 तास.
किती तास लागतील? 5 तास. आणि जर 5 किलोमीटर प्रति तास वेगाने गेलं तर याला किती तास लागणार आहे? 4 तास. बरोबर आहे, 4 तास. म्हणजेच दीपक सकाळी कितीला निघाला होता? 9 ला. प्लस त्याच्यात किती तास मिळवावे लागतील? 5, म्हणजेच 14. आणि दिलीप कितीला निघाला होता सकाळी? तर तो निघाला होता 10 ला. त्याला किती तास लागतात? 4, म्हणजे 4. तो पण किती लागणार? 14. आणि 14 म्हणजेच किती असतात? तर ते असतात दुपारी 2. 14 म्हणजे 24 तासी घड्याळीमध्ये किती असतात? 2 असतात. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर या ठिकाणी अगदी बरोबर असणार आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 8 यामध्ये दिले, सतत चालू ठेवलेल्या पाण्याच्या 4 सारख्या तोट्या 10 तास भरणारी टाकी 8 तासात भरण्यासाठी किती तोट्या चालू ठेवाव्या लागतील? तर लक्षात घ्या, 10 तास किती तोट्या भरतात? 4 तोट्या लागतात 10 तासात भरण्यासाठी. ओके, तर आपल्याला किती तासात भरायची टाकी? 8. तर तोट्या किती लागतील माहित नाही, म्हणून आपण x तोट्या घ्यायच्या. ओके, म्हणजे 10 तास चालली तर 4 तोट्याने 10 तास चालली तर टाकी काय करते? टाकी भरते ना. बरोबर आहे, टाकी भरते. तर 8 तास चालल्यावर किती तोट्या लागतील आपल्याला टाकी भरण्यासाठी? तर लक्षात घ्या, काय करायचं मग? 10 गुणिले 4 बरोबर 8 गुणिले x. ओके, हे 4 काय येतं? 8 कसे येतं? गुणाकारात, इकडे जातील भागाकारात. x बरोबर 10 गुणिले 4 भागिले 8 होईल. 2 चौक 8 होईल, 2 पंचे 10 होईल, 5 4 4 कॅन्सल होतील, 5. याचा अर्थ 5 काय लागतील? तोट्या लागतील. पहा, म्हणजे 8 तासात जर टाकी भरायची असेल तर आपल्याला 5 तोट्या या ठिकाणी लागणार आहेत. ओके, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये उत्तर पाहायला मिळेल. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, प्रश्न क्रमांक 9. आता इथे दिलेले 700 मीटर लांबीची आगगाडी तासी 60 किमी वेगाने धावते. तिला एक बोगदा ओलांडण्यासाठी 1 मिनिट वेळ लागतो, तर बोगद्याची लांबी आपल्याला विचारलेली आहे. तर लक्षात घ्या, बोगद्याची लांबी याचा अर्थ काय? गाडीची लांबी म्हणजे आगगाडीची लांबी आणि बोगद्याची लांबी म्हणजेच आगगाडीची लांबी अधिक बोगद्याची लांबी. एवढं अंतर तिला पार करणे याचा अर्थ ती बोगदा ओलांडणार आहे. तर लक्षात घ्यायचं, आता इथे आपल्याला ताशी किती आहे? 60 किलोमीटर आहे. म्हणजेच एका तासात सेकंद किती असतात ते काढून घेऊया. 3600 सेकंद असतात. या अगोदर असं गणित झालेलं आहे आपलं. आणि 60 किलोमीटर म्हणजे किती मीटर? तर 60,000 मीटर. ओके, तर आता आपल्याला एका मिनिटात किती वेळ लागेल असं विचारलंय. एका मिनिटाचा वेळ लागतो, तर बोगद्याची लांबी विचारली आहे. तर लक्षात घ्या, आता इथं आपण काय लिहिणार? सेकंद, आणि या ठिकाणी लिहिणार मीटर. तर पहा, एका तासात जाते याचा अर्थ 3600 सेकंदात ती जाते 60,000 मीटर. ओके, तर आपल्याला एका मिनिटात सेकंद किती असतात? 60. तर 60 सेकंदात ती जाईल x मीटर. इथपर्यंत समजलं? करून घ्यायचा क्रॉस गुणाकार. काय होईल? 60x बरोबर 60,000 गुणिले 3600. बरोबर आहे. मग काय होईल? x बरोबर 60,000 गुणिले 3600 याला भागिले 60. कडीकडीचा शून्य टकट होईल. 6 1 6 6 6 आणि 1 मिनिट थोडस नाही, करेक्शन करून घ्या. काय होईल? 3600x बरोबर 60 गुणिले 60,000. म्हणजे क्रॉस गुणाकार करायचा होता, हे येऊ नका. तर आता यांना जर आपण काटाकाटी केली तर काय होईल? x बरोबर 60 गुणिले 60,000 याला भागिले 3600.
कडीचे दोन्ही शून्य कट कट 6 6 36 6 1 6 शून्याला 0 परत 6 1 6 6 1 6 हे 2 शून्य म्हणजे 100 गुणिले किती राहिले 10 म्हणजे 1000 उत्तर आलं आपलं 1000 मीटर. तर हे 1000 मीटर म्हणजे काय असणार आहे आगगाडीची लांबी प्लस बोगद्याची लांबी. मग आता आपल्याला इथं कशाची लांबी दिलेली आगगाडीची किती दिलेली 700 म्हणजेच इथं जर आपण 700 जर ठेवली तर बोगद्याची लांबी आपण आता x जर ठेवली तर उत्तर किती येणार 1000 म्हणजेच 1000 मधून जर 700 काढले तर 300 मीटर ही काय येणार आपली बोगद्याची लांबी येणार आहे. हे लक्षात घ्यायचं. ओके चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 10 हा शेवटचा प्रश्न आहे. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नवोदय मिशन हे आपलं प्ले स्टोअरला ॲप आहे. आपली नवोदयची ऑनलाईन ऑफलाईन बॅच या ठिकाणी चालू असते. त्या ठिकाणी तुम्हाला रेकॉर्डेड बॅच देखील आहेत, फ्री टेस्ट देखील उपलब्ध आहेत ह्या ॲपवर. त्यामुळं गरज वाटताना या ॲपची माहिती सांगा. ओके चला आता 8 कामगार एक काम 16 दिवसात संपवतात. किती कामगार आहेत 16 दिवसात 16 दिवस लागतात. किती कामगार आहेत 8 कामगार आहेत. सोळा दिवसात संपवतात एक काम. ओके तर पुढं काय सांगितलं आपल्याला 4 दिवसानंतर 2 कामगार कमी केल्यास किती 4 दिवसानंतर म्हणजेच उरलेलं जे काम आहे 4 दिवस केल्यानंतर काम किती राहणार आहे 12 दिवस. ओके काम किती राहणार आहे 12 दिवस कारण 4 दिवस काम करायचे ना म्हणजे 16 मधून आपल्याला 4 वजा केले तर 12 दिवस काम राहिले. ओके संपवण्यासाठी. मग आता पुढे काय सांगितलंय 2 कामगार कमी केल्यास 4 दिवसानंतर 2 कामगार कमी झाले याचा अर्थ कामगार आपले किती होते कामगार होते आपले 8 म्हणजे कामगार किती झाले आपले 8 च्या ऐवजी 6 झाले 6 कामगार झाले. काय झाले 6 कामगार हे लक्षात येते. तर 2 कमी झाले तर 6 कामगार हे काम 1 दिवसात पूर्ण करतील. 6 कामगार किती दिवसात 1 दिवस घेऊ आपण 1 दिवस. इथपर्यंत लक्षात आलं. तर आता इथून पुढं फक्त आता आपल्याला ही कन्सेप्ट कळायला पाहिजे. आता आपल्याला काय होईल म्हणजेच 6 कामगार 1 दिवसात काम करतात आणि 8 कामगार किती दिवस काम करणार आहेत ते 12 दिवस. म्हणजेच x बरोबर 8 गुणिले 12 भागिले 6 होईल. 6 1 6 6 2 12 आणि 8 2 16 होईल. याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी 16 दिवस लागेल. ओके आणि अगोदर आपण किती 4 दिवस काम केल्यानंतर म्हणजे या 16 मध्ये आपल्याला किती मिळवावे लागतील 4 दिवस अगोदरचे मिळवावे लागतील. याचा अर्थ पूर्ण किती दिवस लागतील हा प्रश्न आहे. म्हणून पूर्ण किती दिवस लागणार आहेत तर 20 दिवस लागणार आहेत. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळेल. ओके चला व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक करायचा शेअर करायचा. भेटूया आपण लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.